नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये 5 कोटीहून अधिक रोख रक्कम सापडली। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त। एक है तो सेफ है च्या नाऱ्यावरून राहुल गांधींची मोदींचं अदानींवरती टीका। धारावीची जमीन हिसकावून अदानींच्या घशात घालायची असल्याचाही आरोप। विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस। सर्वच राजकीय पक्षांकडून रॅली सभांचा धडाका। संध्याकाळी 6 वाजता प्रचार तोफा थंडावणार, तर 20 नोव्हेंबरला मतदान। बारामतीमध्ये आज अजित पवार आणि शरद पवारांची सांगता सभा। प्रचाराच्या शेवटच्या सभेमध्ये पवार नेमकी काय भूमिका मांडणार याकडेच राज्याचं लक्ष। मोदी पंतप्रधान असून देखील देश असुरक्षित, म्हणूनच भाजप बटेंगे तो कटेंगेचा नारा देत आहे। उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर बीकेसीतील सभेतून पंकजा मुंडेंचं ठाकरेंकडून कौतुक। कोल्हापुरात जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडेंवरती धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, तर शिंगणापूरच्या ग्रामपंचायत सदस्या सविता सावरेंच्या पतीची गाडी अज्ञातांनी फोडली। मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा भडकला। भाजपच्या मित्रपक्ष नॅशनल पीपल्स पार्टीने सरकारचा पाठिंबा काढला। हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशी असल्यानं हा निर्णय। मुंबईत सीएनजी भाववाढीची शक्यता। गॅस कंपन्या आणि सरकारमध्ये वादाचा भडका। सीएनजीच्या किमतीवरून वाद।